आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। 19 वर्षीय तरुणीचा खून झाल्याची खळबळजनक घटना सिंगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी घडली आहे। तरुणीचा नातेवाईक घरी येऊन किरकोळ कारणावरून चाकून भोसकून खून केला आहे। आरोपी मयत तरुणीस तू माझी जिंदगी बर्बाद केली असे म्हणून चाकूने प्राणघातक हल्ला केला व आरोपी सदर ठिकाणाहून पळून गेला। जखमी तरुणीस गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर तरुणीस मयत घोषित केले। तर या प्रकरणी अशोक खिल्लारी यांच्या तक्रारीवरून आरोपी अभिषेक संजय खिल्लारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून या घटनेचा तपास पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। दिनांक 20/2/25 रोजी प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी, वय अंदाजे 25 वर्ष, हा मयत संजना गजानन खिल्लारी तिच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलाला विचारले आणि पळत तो तिच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला, म्हणून तिच्या वडिलाला आणि काकाला संशय आल्याने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली व गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला। त्यानंतर सदर मयतीला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती। अशा प्रकारे ही सदर घटना घडली। सदर घटनेसंबंधानं आम्ही तात्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली। अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे। तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपासकामी पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि SDPO श्री दळवी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत। घटनास्थळी कोण भेट दिली? सदर घटनास्थळी जिल्ह्याच्या अप्पर मॅडम श्री पाटील मॅडम, तसेच SDPO दळवी साहेब आणि आम्ही स्वतः व आमचे सर्व सहकारी अधिकारी यांनी भेट दिलेली आहे। त्या दरम्यान आरोपीस अटक केल्यानंतर आम्ही की तू हा गुन्हा का केला, एक नेमकं कारण का याबाबत त्यास विचारले असता त्यांनी सांगितले की मयत संजना हिने माझी जिंदगी बर्बाद केली, त्यामुळे मी तिला जीवानीशी ठार मारले आहे असे प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे। यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कारण काय आहे हे आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करून चार्जशीट करणार। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।